ह्या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो। मी शब्दाचा पक्का आहे। हा अजित पवारचा वादा आहे, मी खोटं बोलणार नाही। या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे। काल मी 4600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय। सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। उद्याच्याला भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत। तुम्ही काळजी करू नका। माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या मायमाऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही, काळजी करू नका। पहिला आता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल। अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय। मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो। अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या। मी आपल्याला पुन्हा सांगतो, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही, हा चुनावी जुमला नाही, हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे। उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे। या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे, याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका। आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील। याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500 वर थांबणार नाही। 1,500 तुम्ही ताकद दिली तर 1,500चे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही, म्हणून 1,500 वर आम्ही थांबणार नाही। आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर 1,500चे 2,000 होतील, तुम्ही आणखी बळ दिलं 2,000चे 2,500 होतील, तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद 3,000 होतील आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आखडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो। तर बघा संपूर्ण माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी लाईव्ह घोषणा केलेली आहे। संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली आहे। स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः संपूर्ण माहिती दिलेली आहे। हप्त्यांच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये आज ते बोलत होते। त्यावेळेस जर आपण पाहिले तर स्वतः अर्थमंत्री त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चेकवर सहीसुद्धा केलेली आहे। तुम्हाला जे पैसे पाठवले जाणार आहे त्या चेकवर सही झालेली आहे। लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते वितरणाला आता सुरुवात होणार आहेत, त्या संदर्भातची माहिती आपण पाहणारच आहोत। यामध्ये त्यासोबतच आपण जर पुढे पाहिलं तर बघा मोठी बातमी समोर आलेली, लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे जे आहेत ते जमा होण्याचा या ठिकाणी निर्णय जो तो होऊ शकतो। म्हणजेच 3 महिन्यांचे पैसे तुम्हाला अगोदरच ॲडव्हान्समध्ये जमा केले जाण्याचा जो काही निर्णय आहे तो होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। तर तुम्हाला देखील 3 महिन्यांचे जे काही पैसे आहेत 3 महिन्यांचे 4,500 रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हवे आहेत का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, कारण तो जो काही निर्णय तो होण्याची दाट शक्यता आहे। संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी दिली जात असते, स्वतः तुम्ही पाहिलेले। आजच माननीय उपमुख्यमंत्री त्यासोबतच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज लाईव्ह त्या ठिकाणी संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी संपूर्ण माहिती दिली। कुठलीही खोटी माहिती आपलं चॅनल तुम्हाला देत नाही। तात्काळ व्हिडिओला सगळ्यांनी लगेच लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण म्हणजे छोट्या बारीक अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर पुढे बघा, जर आपण पाहिले तर राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे, मिळालेलीच आहे, चेकवर सही झाली आहे। कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज 3रा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। बघा आज 3रा हप्ता जो आहे कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला जमा होण्याची शक्यता आहे। आता ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे, पैसे आलेले आहेत म्हणून लिहून पाठवायचे, आणि ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे, सरळ नाही पैसे आलेले नाहीत किंवा 0 रुपये, ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी 0 रुपये लिहून पाठवायचे, ज्यांना आले असतील त्यांनी 1,500 किंवा 4,500 लिहून पाठवायचे, आणि ज्या महिलांना ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये पाहिजे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। पुढे बघा
आज दुपारी 4 नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधीही खात्यात जमा होऊ शकतो. बघा 4 तर वाजलेले आहेत, कधीही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. 4,000 जवळपास 300पेक्षा जास्त चा जो काही चेक आहे तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच सही केली आहे. त्यामुळे लवकरच तो जो काही चेक आहे तो त्या ठिकाणी जमा केला जाईल आणि लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या काही याद्या मंजूर झाल्या आहेत त्या याद्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत. संपूर्ण माहिती लाईव्ह आपण पाहिलेली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. जर तुम्हाला कळाली नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्लो करा, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी याबाबत घोषणा केली आहे. तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा एकत्रितपणे 3,400 रुपये मिळण्याची शक्यता आहे. 4,500 रुपये मिळत असलेल्या माहितीनुसार सणांची गिफ्ट म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांचे पैसे 4,500 रुपये 19 ऑक्टोबरच्या आत देण्याच्या तयारीत सरकार आहे. पाहू शकता बघा, जर आपण पाहिले तर ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांचे जे काही पैसे आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 3 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याच्या तयारीत देखील सरकार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर हे जे काही 4,500 रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हवे आहेत का? जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲडव्हान्स लिहून पाठवायचं आहे. ॲडव्हान्स लिहून पाठवायचं आहे किंवा मराठीमध्ये देखील तुम्ही लिहून पाठवू शकता ॲडव्हान्स. ठीक आहे, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सरकार त्या तयारीत आहे. पुढे बघा काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर तुम्हाला माहिती आहे राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याकरता राज्य सरकारने ही योजना महिलांसाठी आणलेली आहे. प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये सरकार जमा करणार आहे. बघा त्यासोबतच 1,500 रुपयांच्या सोबतच आपण पाहिलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पुन्हा एकदा आज घोषणा केलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की 1,500 रुपयांची रक्कम जी आहे ती 2,000 रुपये होईल, 2,000ची 2,500 रुपये होईल आणि 2,500ची 3,000 रुपये रक्कम देखील होणार आहे. तर तुम्हाला किती रक्कम त्या ठिकाणी मिळायला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. 2,000 रुपये, 2,500 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये, तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा सांगू शकता. पुढे बघा, या योजनेचे पहिले 2 हप्ते एकाच दिवशी रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधीच जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात जमा झाले होते. त्यासोबतच बघा 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते आणि आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेले आजपर्यंत म्हणजेच जर आपण पाहिले तर आता जवळपास 2 कोटी महिलांच्या खात्यात हे जे काही पैसे ते जमा होणार आहेत. तिसरा हप्ता लवकरच वाटपाला सुरुवात होईल. कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. पुढे बघा, जून महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. बघा जून महिन्यापासून ही घोषणा करण्यात आली. नंतर 1 जुलैपासून अर्ज जे आहेत ते स्वीकारण्यास सुरू झाले, म्हणजेच अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 14 ऑगस्ट या दिवशी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते प्रत्येक 1,500 यानुसार 3,000 रुपये जमा झाले होते. 14 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत, त्यानंतर 29 पासून 31 पर्यंत. ठीक आहे, आता बघा जवळपास 1 कोटी महिलांना या पहिल्या 2 हप्त्याचा लाभ मिळाला होता. 1,60,00,000 महिलांना पैसे पाठवले गेले आहेत. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत जवळपास 2 कोटी महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतील अशी माहिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. तर आत्ता तिसऱ्या हप्त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेली आहे. पुढे बघा, जर आपण पाहिलं तर यानुसार 19 सप्टेंबर म्हणजे आज सायंकाळी 4 वाजल्यापासून पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. बघू शकता 4 वाजून गेलेले आहेत. कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते सायंकाळी. ठीक आहे, पुढे जर आपण पाहिलं तर बघा एकतर 4 वाजल्यापासून किंवा मग रात्री 9 वाजल्यापासून किंवा उद्या सकाळी 9 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे काळजी करायची नाही. पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत. कारण स्वतः जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः चेकवर सही केलेली आहे. पैसे जे आहेत ते पाठवलेले त्या ठिकाणी जाणार आहेत. पुढे बघा, बहिणींना सणांचं गिफ्ट म्हणून काय दिलं जाणार आहे. बघा समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे. सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे. बघा आता तुम्हाला ह्या ठिकाणी 3,000 रुपये एकाच वेळी सरकारने दिले होते. ठीक आहे, यानंतर तुम्हाला आता 1,500 रुपये जे ते दिले जातील. त्यासोबतच सरकार अजून एक मोठ्या तयारीमध्ये आहे. एकाच वेळीच तुम्हाला आता 3,000 रुपये नाही, बघा 3,000 रुपये नाही तर 4,500 रुपये देण्याच्या सरकार तयारीमध्ये आहे. 3 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिले जातील. बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3ही महिन्यांचे पैसे 19 ऑक्टोबरपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. तर बघा या बैठकीमध्ये कधी हा जो काही निर्णय आहे तो घेतला जाऊ शकतो आणि एकाच वेळी ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला मिळू शकतात. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला सर्वात जास्त रक्कम 3,000 रुपये मिळाली होती. आता ज्या काही राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांना 4,500 रुपये मिळतील. त्यासोबतच अजूनही काही महिलांना 4,500 रुपये जे ते मिळण्याची या ठिकाणी तयारी जी सरकार करत आहे आणि लवकरच जो काही निर्णय आहे तो बैठकीमध्ये होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते.
तर पाहू शकता, जर आपण पाहिलं तर 19 ऑक्टोबरपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये कोणते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजेच पुढचे जे काही 3 महिने, त्या 3 महिन्यांच्या ॲडव्हान्समध्ये पैसे तुम्हाला ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतात. तो जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी बैठकीमध्ये होऊ शकतो. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची संपूर्ण माहिती. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पटकन व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका. संपूर्ण आपण खरी माहिती देत असतो. आजच या ठिकाणी जे काही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आहे तुम्हाला दाखवलेली आहे. लाईव्ह तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. संपूर्ण माहिती खरी असते. कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपला चॅनल देत नाही. सर्वांनी तात्काळ व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. त्या महिलांना देखील ही माहिती कळाली पाहिजे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.